शिंदखेडा तालुक्यातील आरावे गावात भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न आढळून लावण्यात आला असून ग्रामस्थांनी चोरट्याला रंगेहात पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती गावात येऊन कपाटाचे लॉकर व कुलूप दुरुस्ती करून देतो असा बहाणा करत फिरत होता। यावेळी गेरासे समाजातील एका महिलेने आपल्या घरातील कपाटाचे लॉक खराब असल्याचे सांगितलं। संबंधित व्यक्तीने ते तात्काळ दुरुस्त करून देण्याचं आश्वासन देत घरात प्रवेश मिळवला। लॉकर दुरुस्ती करत असताना त्या व्यक्तीने महिलेकडून पिण्याच्या पाण्याची मागणी केली। महिला स्वयंपाकगृहात गेल्याचा फायदा घेत त्या अनोळखी व्यक्तीने लॉकरमधील काही सोन्याचे दागिने कपड्यांमध्ये लपवून ठेवले। महिला परत आल्यावर तिला संशय आल्याने तिने लॉकर उघडल्यास सांगितलं, मात्र संबंधित व्यक्तीने लॉकर उघडत नसल्याचं सांगितल्याने महिलेचा संशय अधिकच बळावला। तिने तात्काळ आरडाओरड केल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांनी त्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडून लॉकरमधील सोन्याचे दागिने सापडले। यानंतर संतप्त जमावाने चोरट्याला चांगला चोप दिला। दरम्यान चौकशी दरम्यान त्या व्यक्तीने आपले नाव परबत सिंग दिलीप सिंग सिखकलीकर राहणार नंदुरबार असल्याचं सांगितलं। तसंच यापूर्वीही त्याच्यावर चोरीचे आरोप असल्याची माहिती समोर आली। घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। सध्या परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येतं। बाहेरून येणाऱ्या अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना पूर्ण खात्री करूनच प्रवेश द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, GBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।